पुढचे पुरावे तर एवढे भयानक असतील की तुमची खुर्ची नाही नेस्तनाबूत केली तर रविराज साबळे पाटील नाव नाही सांगणार. रविराज साबळे यांनी बावनकुळेंना अजून एक चॅलेंज दिलं. तुमच्या खुर्चीचे चारही पाय मोडणार शब्द आहे आपला. रविराज साबळे पाटलांनी बावनकुळेंना सोपा प्रश्न विचारलेला की हे 1147 एकर जमीन तुमची आहे की नाही एवढंच सांगा. पण त्या बावनकुळेंना एवढं झोंबलं की त्यांनी अगोदर 25 कोटींची नोटीस पाठवली आणि त्यानंतर बायकोला पुढं करून खोटा FIR केला. यावर रविराज साबळेंनी पण सडेतोड उत्तर दिलं. बावनकुळे घाबरल्यात सत्य बाहेर यायला लागलं म्हणून. सामान्य शेतकऱ्याच्या पोराला घाबरला. आई समान महिलेला पुढे करून एवढ्या खालच्या थराला गेला. खुळखुळे असले छक्के चाळे करू नका, सत्यता आहात म्हणून खोटं नाटक करून बायल्यासारखं वागण्यापेक्षा समोर येऊन भिडा. मी पण शेतकऱ्याची औलाद आहे. तुमच्या असल्या गिदाड धमक्यांना घाबरत नाही. आता तर आहे तेवढे पुरावे जनतेसमोर ठेवणार आणि तुमच्या खुर्चीचे चारही पाय मोडणार शब्द आहे आपला. यात जीव गेला तरी 72. आता चंद्रशेखर बावनकुळे साहेब एकदम बिथरल्यासारखे झाले की काय असं वाटायला लागलं. बावनकुळे साहेबांनी काय केलं, रविराज साबळे यांच्यावरती आता गुन्हाच नोंदवला. मंडळी, तो गुन्हा नोंदवला कोराडी पोलीस स्टेशनमध्ये. रविराज साबळे यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला कोराडी पोलीस स्टेशनमध्ये, अर्थातच ते धाराशिवला राहतात, अर्थात नागपूरपासून 500-600 किलोमीटर असेल ते. आता त्यांना ही FIR झाल्यावरती त्यांनी एक व्हिडिओ केला, तो आधी ऐकूया, नंतर आपण याच्यावरती सविस्तर बोलूया. खुळखुळा जास्त वाजवला म्हणून महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्यांच्या पत्नीमार्फत माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या राज्यामध्ये खोटे गुन्हे पण दाखल होऊ शकतात आणि सत्तेमध्ये असणारा माणूस पदाचा दुरुपयोग करून कसाही कायदा हाकू शकतो आणि हे याच्यावरून सिद्ध झालंय. माझ्यावर लावलेली कलम अतिशय गंभीर आहेत. फक्त मला एक प्रश्न पडलाय, मी आजपर्यंत ऐकलं होतं कानून के हात लंबे होते हैं, पण मला हे माहित नव्हतं की माझे हात 600 किलोमीटर एवढे लांब आहेत. याच्यामध्ये लावलेली कलम आहेत BNS 78(1) त्याच्यामध्ये ब, त्यानंतर BNS 78(2), त्यानंतर BNS 79, BNS 356(2) आणि IT ऍक्ट 2000 त्यामधलं 67 कलम. ही कलम आहेत विनयभंग, त्याच्यानंतर अश्लील माहिती प्रसारित करणे, त्याच्यानंतर एखाद्या महिलेचा वारंवार पाठलाग करणे, तिला नको असलेला संवाद साधणे. आता मला एक प्रश्न पडलाय, हे सौ ज्योती बावनकुळे यांच्या मार्फत हेमलता मनोज ठाकूर या दोन्हीही व्यक्तींना मी ओळखत नाही ना. मी यांचं कुठे नाव घेतलंय ना बावनकुळे साहेबांचं स्वतःचं कुठे नाव घेतलंय, कुठेच नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारला होता तुमच्याकडे 1147 एकर जमीन आहे की नाही, पण त्यांनी आधी तर मानहानीची नोटीस पाठवली आणि त्याच्यानंतर हा खोटा गुन्हा दाखल केलाय. याच्यामधली कलम एवढी गंभीर लावलेली की मला प्रश्न पडलाय, चला मी 600 किलोमीटर दूरवरून एवढी मोठाले गुन्हे करू शकतो. पण मला प्रश्न पडलाय, फडणवीस, अरे तुम्हाला विरोधक नकोय तर तुम्ही आम्हाला मारून टाका ना, सुपारी द्या आणि मारून टाका. असले खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही सिद्ध काय करताय? आणि हे गुन्हा दाखल करून घेणारं कोराडी नागपूर शहर पोलीस स्टेशन, त्याच्यामध्ये महेंद्र चोपडे आहेत PSI आणि PI आहेत गणेश रामदास D. या दोघांनी मिळून बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे FIR दाखल करून घेतलाय. तुम्हाला कायद्याचा अभ्यास नाहीये का? फिर्यादीने जशी फिर्याद दिली त्या हिशोबाने कलम लावायला पाहिजेत की फिर्यादीने सांगितलेली कलम लावायला पाहिजेत? प्रश्न पडलाय मला. पण याचं उत्तर द्यायला तुमच्या समोर लवकरच हजर राहतोय, कारण की तुम्ही हे खोटं नाटक करून माझा आवाज बंद करू शकत नाही. आता आम्ही उसळणार आणि नवी क्रांती घडून आणणार. जय हिंद, इन्क्लाब जिंदाबाद. ज्या लोकांना राजकारणात कसं राहावं, कसं लॉंग लाईफ कसं राजकारणात राहता येईल, त्यासाठी तुम्ही शरद पवारांकडे बारामतीला जा आणि त्यांच्याकडे क्लास लावा. मंडळी, या ठिकाणी जर का फॉर एक्झाम्पल शरद पवार असते तर ते गप राहिले असते. त्याचं कारण असं की तुम्ही कोणाकोणाच्या तोंडाला लागाल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या नादी लागू नये असं मला म्हणण्याचा अर्थ आहे. बघा, आता पत्नीला याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी पुढे केलं आणि मग दुसरी फिर्यादी निवडून तिच्या मार्फत ती कंप्लेंट केली. पोलिसांनी लिहून घेतली ही FIR आणि कदाचित फोन गेला असेल साहेबांचा
रविराज साबळे धाराशिवला राहतात. नागपूरपासून जवळपास 550 ते 600 किलोमीटर तो परिसर असेल. आता रविराज साबळेंनी तिथून इथे विनयभंग कसा केला आणि लज्जा येईल असं कशा प्रकारे काय त्यांचा ते विषय आहे या एफआयआर मधून स्पष्ट व्हायला तयार नाही. कारण एफआयआर मध्ये स्पष्टता त्याची जाणवत नाही एवढी. रविराज साबळे कोराडीला येणार, ते आता किती मोठ्या ताफ्यासोबत येतात आणि काय त्याचं ह्या एफआयआरचं आता पुन्हा हसू काय उडते हे आपल्याला बघावं लागेल मंडळी. तुम्हाला मजाक वाटत असेल, पण भारतीय लोकशाहीला खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मी जास्त दिवस नसेल घरावरती तुळशीपत्र ठेवून मी लढायचं ठरवलं, त्यावेळेसच मला माहित होतं की राजकारणी माझ्या जीवावरती उठतील, मुळावरती उठतील, पूर्ण नेस्तनाबूत करायला निघतील. पण माझ्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही म्हणून ह्यांना काही सापडना. मग हे छक्के चाळे करायला लागले. मुळातच यांनी गडगंज संपत्ती कमवली, पण जेव्हा द्यायची वेळ आली, सामान्य माणसाला हक्क द्यायची वेळ आली, शेतकऱ्याला काही द्यायची वेळ आली, तेव्हा ह्यांच्या निकषामध्ये शेतकरी बसेना आणि शेतकरी गळ्यामध्ये फास लावून मरायला लागला. कांदा शेतामध्येच गाळून टाकायला लागला, केळी सडू द्यायला लागला. तरी आम्ही प्रश्न विचारायचे नाही. मग काय विचारायचं तुम्हाला नेमकं भिकार चोटांनो? अरे लाजा रे, जरा लाजा. तुम्हाला जशी तुमची लेकरं बाळ मोठी होताना दिसली पाहिजेत, तशीच आम्हा सामान्य शेतकऱ्याला दिसायला नाही पाहिजे का? आम्हा सामान्य शेतकऱ्याने काय केलंय नेमकं? कोणाचं काय बिघडवलंय एवढं? तो तर त्याचा हक्कच मागत आहे ना. अरे तुम्ही जेवढी काही संपत्ती कमवलीये ती सगळी वाम मार्गाने कमवलीये. त्याच्यावरतीच प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही नोटिसा देणार, त्याच्यासोबत खोटे गुन्हे दाखल. अरे माहिती आम्हाला तुमचंच राज्य आहे, तुमचीच सत्ता आहे, तुम्हाला विरोधक नकोय. मग फडणवीस एक काम करा, या राज्यामध्ये तुमच्या विरोधात बोलणाऱ्यासाठी एक नवीन GR काढा आणि त्यामध्ये लिहा की विरोध करणाऱ्याला पोलिसांनी सरळ सरळ गोळी घालून मारलं पाहिजे. तेव्हा तुमचे विरोधक संपतील. आणि किती जणांना संपवणार आहेत रे? ही शेतकऱ्याची औलाद तर कधी भीतच नाही. पण माझ्यासारखी लाखो हजारो पोरं बोलतायत, शेताच्या बांधावरून बोलतायत, शेतामधून बोलतायत. त्या प्रत्येकाचा आवाज बंद करताल का तुम्ही? आणि कितीपर्यंत बंद करताल? मी खुळखुळ्यांना एक विनंती करतोय, हे असले छक्के चाळे करण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढा. तुमच्याकडे माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसेल, मी लिहून देतो तुम्हाला. हे जे करताय ना चाळे तुम्ही, हे बंद करा. तोंडावर आपटताल, तोंड फुटेल आणि तोंड दाखवायची पण जागा उरणार नाही. आता म्हणू नका या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेतलं होतं. कोणत्या तर व्हिडिओत नाव नाहीये, पण तुम्हाला मिरची बरोबर लागती, कारण आम्ही खुळखुळा बरोबर चांगला वाजवतोय आणि आम्ही वाजवत राहणार. पुढचे पुरावे तर एवढे भयानक असतील की तुमची खुर्ची नाही नेस्तनाबूत केली तर रविराज साबळे पाटील नाव नाही सांगणार.